कुणाला ट्राय करायचं आहे हे यम्मी यम्मी क्रीमी असं स्वीट कॉर्न सूप. नमस्कार मंडळींनो, मी आहे वनश्री आणि तुमचं स्वागत आहे माझ्या मदर डॉटर रेसिपीमध्ये. तर आपण कालपासूनच सूपची सिरीज चालू केलेली आहे आणि आपल्या सूप सिरीजचा पहिला पार्ट झालेला आहे. कालच्या पहिल्या भागामध्ये आपण टोमॅटो सूप केलेला आहे आणि आजचा दुसरा भाग आहे. तर आज आपण कॉर्न सूप करणार आहोत. तर आपण सूप का चालू केलेत की थंडीमुळे असं काहीतरी गरम गरम खाण्याची आपल्याला क्रेविंग होते ना, त्याच्यासाठी आपण सूप सिरीज चालू केलेली आहे. लहान मुलांसाठी म्हणा, आजी आजोबांसाठी म्हणा, घरच्या मोठ्या लहान सगळ्यांना असं सूप सिरीज असं यम्मी आहे. करत असे फुरकी मारत पिण्यासाठी. मला ऍक्टिंग एवढी काही जमली नाही ते करून दाखवायची, बट लिटल बिट ट्राय. तर मी कालच्या टोमॅटो सूपची जी सिरीज आहे ना, आपलं टोमॅटो सूप जे केलेलं आहे ना सूप सिरीजचं, त्याची मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. जर तुम्ही बघितलं नसेल तर तुम्ही लिंक वर जाऊन ते बघू शकतात. आणि आता आपण मेजरमेंट बघूयात. कॉर्न सूप साठी काय काय लागतं, आपण काय काय घेणार आहे, काय काय घेतलंय आणि काय काय करणार आहे. तर कॉर्न सूप साठी मी घेतलेले आहेत 1 बाउल कॉर्न, 1 सव्वा चमचा कॉर्नफ्लॉवर, चवीपुरतं मीठ. आपल्या सगळ्या सूपला एक कॉमन गोष्ट लागते ते म्हणजे मिरे पावडर. इथे तुम्ही बघू शकतात एक 4 पाकळ्या लसूण, छोटासा अद्रकचा तुकडा आणि थोड्याशा मिरच्या घेतलेल्या आहेत, आपली नॉर्मल मिरची कट करून. जर तुम्ही लहान मुलांसाठी करत असाल तर मिरच्या आणि मिरे पावडर स्किप करू शकतात किंवा तुम्ही थोड्या प्रमाणामध्ये टाकू शकतात. आणि हे कॉर्न शिजवायसाठी मी इथे घेतलेलं आहे पाणी आणि ह्याचं सगळं डिस्क्रिप्शन मध्ये मेजरमेंट मी देते. जर तुम्हाला मेजरमेंटचा काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन बघू शकतात. जर तुमच्याकडे सजावटीसाठी क्रीम असेल तर क्रीम वापरू शकतात. सगळं कॉर्न झाल्यावरती फ्रेश क्रीम किंवा बटर असेल तर तुम्ही वरती बटर टाकू शकतात. माझ्याकडे बटर नाहीये तर मी हे कॉर्न, मिरची ते तेलातच थोडंसं परतून घेणार आहे. आणि माझ्याकडे ना फ्रोझन वाटाणा आणि थोडंसं गाजर होतं. गाजर आणि वाटाणा ना ऑप्शनल आहे. तुमच्याकडे असेल तर ठीक आहे, नसेल तर आपण फक्त स्वीट कॉर्नचं सूप करूयात. हे माझ्याकडे होतं म्हणून मी टाकतेय. जर तुम्ही माझ्या ही रेसिपी बघत असाल आणि तुम्हाला स्वीट कॉर्न करायचं असेल आणि तुमच्याकडे ह्या 2 वस्तू नसतील तर तुम्ही उगीच मार्केटमध्ये जाऊन विकत आणू नका. असेल तर टाका, नसेल तरी पण ठीक आहे. स्पून ऑइल ओततेय. तर ह्याच्यामध्ये आपण सगळं टाकूयात. इथे मी लसूण, मिरची, अद्रक, कॉर्न, वाटाणा आणि गाजर आणि एक 4 ते 5 मिनिट ह्याला हलवत राहायचं. लो फ्लेम वरती गॅस करायचा. एक 4 मिनिट हलवायचं, 5 मिनिट सुद्धा नाही. थोडस ह्याचा क्रंचीनेसपणा जाईपर्यंत. आणि हे स्वीट कॉर्न सूप आहे ना, डाएट साठी पण खूप छान आहे. हे आपलं छान असं एक 4 मिनिट परतून झालेलं आहे. ह्याला आता आपण बॉईल करून घ्यायचं. त्याच्यासाठी ना मी पाणी ओतते इथे अर्धा ग्लास. आणि ह्याला एक उकळी आली ना, झाकून ठेवायचं. मी हे झाकण झाकते आणि मी एकदम लो फ्लेम वरती एक 5 मिनिट 5 किंवा 5-6 मिनिट शिजवून घेते. एकदम लो फ्लेम केलेले. हे आपले कॉर्न बॉईल होते तोपर्यंत मी तुम्हाला थोडंसं सूपची माहिती देते. म्हणजे सूपची माहिती इन सेन्स की हे जे मी कॉर्न सूप करते किंवा मी रोज जे सूप करणार आहेत ना, ते मी वेट लॉसच्या पण दृष्टीने करते. जर तुम्ही वेट लॉस करत असाल तर रोज सकाळी हे माझं सूप तुमच्या डाएट मध्ये ऍड करू शकतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही जण एक डाएट प्लॅन करतात की रात्री फक्त लिक्विड घ्यायचं किंवा सूप घ्यायचे. तर तुम्ही माझी स्वीट कॉर्नची रेसिपी नक्कीच रात्री पिऊन तुम्ही न जेवता लिक्विड वरती राहू शकतात. ह्यानं वेट लॉस होण्यासाठी खूप फास्ट हेल्प होते. तर मी पहिले जे स्वीट कॉर्नचं मी माझ्या घरी मला खायसाठी मी जेव्हा स्वीट कॉर्नचं सूप करते
तेव्हा मी त्याच्यामध्ये 1 ते 1.5 टेबलस्पून मी मैदा पण ऍड करते तेलामध्ये आणि मग बाकीचं मग स्वीट कॉर्न, त्याच्यानंतर मिरची, गाजर, वाटाणा वगैरे टाकते. पण मी हे तुमच्या सगळ्यांसाठी वेट लॉस साठी हे सूप करते. त्याच्यामुळे मी ती जी स्टेप होती ना ऍड करायची मैदा वगैरे, तर मी फक्त तुमच्यासाठी ही स्किप केलेली, की म्हटलं माझ्या मैत्रिणी सगळेजण मित्र-मैत्रिणी बघत असतील, त्यांना वेट लॉस साठी करायचं असेल, तर मैदा नको त्याच्यामध्ये म्हणून मी ते स्किप केलंय. पण तुम्ही ऍड करू शकतात त्याच्यामध्ये तुमच्या कन्सिस्टन्सीसाठी किंवा एक गाढेपणा यायसाठी. आणि पाणी उकळताना जर पाण्याचं प्रमाण कमी जास्त झालं तरी सूपला एवढं काही मॅटर करत नाही. म्हणजे हे शिजवायसाठी मी एक अर्धा पाऊण ग्लास पाणी ओतलेलं आहे. जर तुम्ही 1 ग्लास ओतलं तरी आपलं सूप बिघडत नाही किंवा काही फरक पडत नाही. त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण थोडं कमी जास्त तुम्ही घेऊ शकता तुम्हाला हवं तसं. मी एक 10 मिनिट हे लो मीडियम फ्लेम करत करत कॉर्न्स ते सगळ्या आता आपण जे मिक्स केलं होतं कॉर्न, मिरची, आलं, लसूण, गाजर, वाटाणा हे सगळं मी एक 10 मिनिट लो फ्लेम, मीडियम फ्लेम ह्या दोन्हीच्या मध्ये करून हे छान असं शिजवून घेतलेलं आहे. आता हे थोडंसं थंड होऊ देऊयात आपण. इथे तुम्ही बघा आपण जे शिजायला घातलं होतं आलं आणि लसूण मी ह्यातून वेगळं काढलेलं आहे आणि थोडेसे कॉर्न्स पण घ्यायचे ह्यामध्ये. आपल्याला काय करायचं माहिती का? थोड्या कॉर्नची ना पूर्ण अशी पेस्ट करायची आणि हे थोडंसं जे आहे ते आपल्याला असंच शिल्लक ठेवायचे. मग आपण एवढं तसंच ठेवूयात आणि ह्याची मिक्सरमध्ये एकदम बारीक अशी पेस्ट करून घेऊयात. वाटीतलं स्वीट कॉर्न आता हे छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ओतते आणि ह्याचे एकदम बारीक असं प्युरी केल्यासारखी फाईन प्युरी करून घेते. तुम्ही बघू शकतात मी किती फाईन असं एकदम प्युरी केलेली आहे. थोडंसं लम्स वगैरे पण राहिलेले नाहीयेत. एकदम स्मूथ असं झालेलं आहे. गॅस चालू करून परत आपण हे ठेवलेलं आहे. हे जसं मगाशी उकळलं होतं ना तेवढंच आहे आणि थोडंसं मी जे बाजूला काढून घेतलेलं ते तुम्हाला मी आत्ताच दाखवलं, ह्याचं प्युरी करून घेतलेली आहे. हे थोडंसं पाणी उकळू द्यायचं. आपलं थोडंसं गरम झालेलं आहे. हे जे प्युरी केलेली आहे ती मी ह्याच्यामध्ये टाकून घेते. ह्याच्यामध्ये आता आपण चवीपुरतं मीठ टाकूयात. त्याच्यानंतर आपण जी मिरेपूड केली होती ना ती मिरेपूड टाकूयात. मिरेपूड टाकताना हात थोडासा आकडताच घ्यायचा. आणि हे आपलं कॉर्नफ्लॉवर मध्ये थोडंसं पाणी ओतले मी आणि ह्याच्या बिलकुल लम्स गुटळ्या नाहीत राहू द्यायच्या. एकदम असं छान मिक्स करायचं आणि अशा तऱ्हेने रेडी झालेलं आहे माझं यम्मी असं फेवरेट असं स्वीट कॉर्न सूप. आणि माझा फेवरेट पार्ट म्हणजे फूड टेस्टिंगचा आणि खूप यम्मी आहे.